हाय फ्रेंड्स, नमस्कार. श्रुती फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला खूप सुंदर असा बोटनेक ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे. तर हे बघा, ब्लाऊजचे माप टाकून घेतलेलं आहे. नंतर गळ्याचा आकार टाकणार आहे. गळ्याचा आकार टाकल्याच्या नंतर व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. हे बघा, पूर्ण व्यवस्थित कपडा ठेवून घ्यायचा आहे. नंतर गळा पूर्ण शिवून घ्यायचा आहे. पूर्ण गळा शिवल्याच्या नंतर त्याला कट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. हे बघा, गळा पूर्ण शिवून झाला आहे. आता पलटून त्याला परत वरून एक शिलाई व्यवस्थित मारून घ्यायची आहे. नंतर व्यवस्थित ते कट करून घ्यायचे दोरे. आणि बघा, पाठीमागचा भाग पण कसा खालचा असतो ना, ते पण व्यवस्थित पूर्ण मुळपून त्याला टिप मारून घ्यायची. जर अशी जमत नसली तर तुम्ही कंबरपट्टी लावू शकता. तुम्हाला असं करायला येत नसेल तर तुम्ही कंबरपट्टी तिथे लावू शकता. पूर्ण व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे. हे बघा, पूर्ण टिप मारून झालेली आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. हे बघा, पूर्ण असं शिवून झालेलं आहे. तर खाली कंबरला शिलाई मारून घेत आहोत. आता पूर्ण बाजूने जेवढं आहे का तेवढं पूर्ण शिवून घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्रा जे कपडा आहे का ते पूर्णपणे कट करून घ्यायचं आहे. हे बघा, आता पूर्ण गळा शिवून झालेला आहे. कट करून घेतला आहे. नंतर वरी आपण गळ्याला गोट लावून घेणार आहोत. गोट पूर्ण व्यवस्थित लावून झाल्याच्या नंतर
त्याला लेस लावणार आहोत. तर बघा खूप सुंदर असा गळा दिसत आहे. तर तुम्ही ब्लाऊजच्या मॅचिंगनुसार लेस लावू शकता. तर मी इथं लेस लावत आहे. हे बघा गळा पूर्ण शिवून झालेला आहे. लेस पण लावून झालेली आहे. आता इथं पाठीमागं गळ्याला एक छोटासा फूल बनवून लावायचा आहे. तर तुम्ही बघू शकता, जे कपडा आपला एक्स्ट्रा असतो ना त्यातला कपडा घ्यायचा आहे आणि मोजून घ्यायचा. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता. याला पूर्ण टिप मारून घ्यायची. नंतर मधामध्ये कट मारून त्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. आता फोल्ड करून त्याला पूर्णपणे पलटून घ्यायचं आहे. पूर्ण पलटून झाल्याच्या नंतर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पूर्ण पहा. तर खूप सुंदर असा इथं छोटासा बन बनवलेला आहे. तर सुई दोऱ्याने इथं अगोदर शिवून घ्यायचं आहे. व्यवस्थित त्याला शिवून घेतल्याच्या नंतर तिथे आपण पाठीमागं गळ्याच्याच खाली लावणार आहोत. हे बघा गळ्याच्या खाली इथं लावणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण अगोदर 2 लटकन तयार करून घेणार आहोत. तर हे बघा छोटे छोटे 2 लटकन तयार करून घेणार आहे आणि लटकन तिथं पूर्णपणे व्यवस्थित लावून घेणार आहोत आणि नंतर बन लावणार आहोत. हे बघा लटकन आपण सेंटरवर लावून घेतलेले आहेत आणि नंतर तिथंच फूल अटॅच करायचं आहे. बघा किती सुंदर दिसत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.